लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। आता तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाहीये, कारण सरकारने आदेश दिलेले आहेत की येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा करून टाका आणि आजपासूनच फेब्रुवारीच्या हप्त्याचे वाटप सुरू झालेले आहे। परंतु आज रविवार असल्यामुळे हे वाटप उद्यापासून होणार आहे, म्हणजेच उद्यापासून 3 ते 4 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे म्हणजेच गॅसचे पैसे लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवर यायला सुरुवात होणार आहे। म्हणजेच हे पैसे सुद्धा तुम्हाला सोमवारपासूनच यायला सुरुवात होईल। आता तुम्हाला गॅसचे पैसे मिळतात की नाही हे कमेंट करून सांगायचंय आणि आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते तुमच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत हे सुद्धा कमेंट करून सांगायचंय, कारण बऱ्याच लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता अजूनही मिळालेला नाही आणि ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे मिळालेले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे, ती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। आणि ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे मिळालेले नाहीत त्यांनी आपलं नाव आणि आपला जिल्हा कमेंट करून सांगायचंय, म्हणजेच आपल्याला समजेल की किती महिलांना अजून जानेवारीचे पैसे मिळालेले नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात। तसेच जर तुम्हाला सरकारच्या इतर योजनांची माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता। याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर चला आता आपण पुढे बघूया की फेब्रुवारीचा हप्ता किती रुपये आणि कधीपासून मिळणार आहे। तर सरकारने फेब्रुवारीचा हप्ता हा 1500 रुपये जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि हे पैसे सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून तुमच्या अकाउंटवर जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की सरकारने आता फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी काही नियम आणि अटी ठेवलेल्या आहेत आणि जर तुम्ही या अटींमध्ये बसत असाल तरच तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाद केलं जाईल। त्यामुळे या अटींमध्ये तुम्हाला बसायचे असेल तर तुम्हाला या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे। आता ती अटी आणि निकष काय आहेत हे आपण पाहूयात। सगळ्यात पहिले, ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात आणि त्याच महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतील किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत। म्हणजे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। पण जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे पैसे घेत असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेमधून 1000 रुपये मिळतात आणि लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये असे तुम्हाला सरकार महिन्याला 1500 रुपये देणार आहे। आता दुसरी अट म्हणजे लाडक्या बहिणींचं किंवा त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं। जर कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या लाडक्या बहिणींना या योजनेतून बाद केले जाईल। त्याच्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी वाहन आहे त्या लाडक्या बहिणींना सुद्धा लाडकी बहीण योजनेतून बाद केले जाणार आहे। चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं आणि संपूर्ण गोष्टी ज्या आहेत KYC वगैरे त्या सगळ्या अपडेट असायला हवे, तरच तुमच्या अकाउंटमध्ये फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा होणार आहेत, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे या 4 गोष्टी तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायच्या आहेत। आणि ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही त्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे जर त्या सरकारच्या या निकषांमध्ये बसत असतील तर त्यांना जानेवारीचे पैसे हे फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळणार आहेत। म्हणजेच त्यांना फेब्रुवारीमध्ये जानेवारीचे 1500 रुपये आणि फेब्रुवारीचे 1500 रुपये म्हणजेच एकूण 3000 रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा होणार आहेत। आणि जर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा सांगायचा आहे, म्हणजेच आपल्यालाही समजेल की किती महिलांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्यायचा आहे। आणि त्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ बनवेल जेणेकरून तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे आणि कोणकोणती कागदपत्रे लागतात याविषयी संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।